नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कढीपत्ता जास्त जर आणला बाजारातून तर तो कसा जास्त दिवस टिकेल त्यासाठी काय करावं लागेल ते आपण बघूया। हा कढीपत्ता पानं पूर्ण काढून घ्यायची, स्वच्छ धुवायची आणि चाळणीवर असा सुकत टाकायचा किंवा कपड्यावर पसरून टाकायचा पंख्याखाली 1 तासभर, मग असं पूर्ण पाणी निघून जातं। हे तेल लागेल, हे असं आपण करून ठेवला ना की आयत्या टायमाला आपल्याला डाळीच्या फोडणीत भाजीत पटकन टाकता येतो आणि हा 1 महिना राहतो। त्यासाठी आपल्याला तेल टाकायला लागेल कढईमध्ये, छान असा कुरकुरीत करून ठेवायचा। तेल टाकून घेतले आपण। आता स्वच्छ आणि साफ केलेला कढीपत्ता असा कढईमध्ये टाकायचा आणि असा कडक होईपर्यंत परतून घ्यायचा। ही पानं चांगली कुरकुरीत झाली पाहिजे। करून घेते छान असा कुरकुरीत होत आलाय। असा करून ठेवला म्हणजे पटकन आपल्या डाळीमध्ये किंवा कडधान्याच्या भाजीमध्ये आमटीमध्ये टाकता येतो। आपण काढून घेऊया। याप्रमाणे आपण हा दुसरा राहिलेला आहे तोही तेल टाकून असंच बनवून घेऊया। त्या डब्यामध्ये ठेवून द्यायचा प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बरणीत ठेवायचा। 1-2 महिने राहिला तरी चांगला कडक आणि कुरकुरीत राहतो आणि स्वाद आणि सुगंधही चांगला असतो। तळून घेतल्यावर सुगंध जातो असं काही नाही। हाही करून घेते असंच पहिला करून घेतला तसं। हाही कढीपत्ता आपला तयार झालाय। आपण गॅस बंद करून घेऊया, काढून घेऊया। हा कढीपत्ता कुरकुरीत असा तळून घेतलाय। आता आपण हा डब्यात भरून ठेवायचा। 1-2 महिने 3 महिने राहिला तरी याला काहीच होत नाही, छान असा राहतो।